ज्यांची लायकी नाही ना, त्यांच्यासाठी तुम्ही जीव घालवताय. माझ्या फोटोग्राफर मित्रांना हा व्हिडिओ आहे. कमेंट वाचा. काल एकाचा मृत्यू झाला. एका कारवाल्याने आपल्या फोटोग्राफर मित्राला उडवलं. रोडवर शूट करत होता. ठीक आहे, चुकी मान्य आहे. फोटोग्राफरची चुकी आहे. बट कमेंट्स, बरं झालं मेला. अशा मूर्ख लोक इतरांच्या आनंदात विरजण घालतात. रोडवर असा फालतूपणा केला तर असंच होणार. डोक्यावर पडलेला फोटोग्राफर. म्हणजे ह्या थर्ड क्लास, ह्या नीच लोकांसाठी आपण आपला जीव घालवायचा यांची लायकी नाही. सगळे क्लायंट नाहीत. काही क्लायंट खूप चांगले आहेत, खूप चांगले, खूप रिस्पेक्ट करतात. पण ही ही जी विकृती आहे ना, ही जी नीच पातळीची लोक आहेत ना, जे स्वतःला काय समजतात, कसला माज आहे या लोकांना, जेणेकरून ते फोटोग्राफरला एवढ्या खालच्या पातळीत समज. अरे, फोटोग्राफरच्या हातात जो कॅमेरा आहे ना भाई, तो तुझ्या अख्ख्या लग्नाचं बजेट नसतं एवढा त्याचा कॉस्टली कॅमेरा आहे. ह्या थर्ड क्लास माणसासाठी आपण जीव घालवतोय, उपाशी मरतोय ह्या थर्ड क्लास माणसासाठी. सकाळी 2-2 तास, 3-3 तास आधी बोलवणार, निवांत त्यांचं काम. म्हणजे यांना फोटोग्राफर म्हणजे वाटतो काय रे? माझ्या फोटोग्राफर लोकांना जर चुकीच्या कमेंट केल्या, मी लायकी काढणार. तुझ्या घरात अन्न नाहीये खायला आणि तू इथं कमेंट बॉक्स मध्ये येऊन फोटोग्राफरला म्हणतोय बरं झालं मेला. हा, मेलेल्या माणसाला तर नीट बोला. झाली चुकी मान्य आहे. चला, तो स्टंट ओव्हर. तो तुमच्याच एक विदाईचा क्षण टिपण्यासाठी गेलेला होता. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो गेला. झाली चुकी, खूप मोठी चुकी झाली. तुमच्या मनात फोटोग्राफर बद्दल एवढं विष. अरे, माणुसकी ठेवा नालायकानो, माणुसकी ठेवा. मला संत समजू नका. लक्षात ठेवा, माझ्या पुढे फक्त येऊ नका. जो माझ्या फोटोग्राफरला बोलेल, मी पहिल्यांदा फोटोग्राफर आहे. मला जे माझं अस्तित्व आहे ते फोटोग्राफीमुळे आहे. फोटोग्राफरला जो कोणी बोलेल त्याचं काय खरं नाही.